UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर। मुंबई मेट्रो 3च्या फेज 1 सह विविध विकास कामांचं उद्या मोदींच्या हस्ते लोकार्पण। राहुल गांधींच्या हस्ते उद्या कोल्हापुरातील कसबा बावडात शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण। सकाळी 8:30 वाजता कोल्हापुरात दाखल होणार। विमानात तांत्रिक बिघाड झाल्यानं आजचा दौरा रद्द। हर्षवर्धन पाटलांची अखेर भाजपला सोडचिठ्ठी। सोमवारी सकाळी 10 वाजता इंदापुरात शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार। इंदापूर विधानसभा लढवण्याची तयारी। फडणवीसांसोबत इंदापूरच्या जागेबाबत चर्चा झाली। त्यांनी इंदापूरऐवजी दुसरा पर्याय दिला, पण मी सहमत नव्हतो। हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया। हर्षवर्धन पाटलांसारखे अनेक धक्के भविष्यात दिसतील। हर्षवर्धन पाटलांचं पक्षात स्वागत करताना शरद पवारांचं सूचक वक्तव्य। आता शांत झोप लागते या जुन्या वक्तव्यावर हर्षवर्धन पाटलांकडून आता नो कमेंट। तर भाजपात शांत झोप लागली नसावी, पण आता त्यांना शांत झोप लागेल, संजय राऊतांचा टोला। अजितदादांकडून बारामती विधानसभा न लढण्याचे संकेत। मी जो उमेदवार देईन त्याचं काम करा। विधानसभेला आमच्या कुटुंबातील जास्त सदस्य फिरताना दिसणार नाहीत, दादांचं वक्तव्य। अजित पवार लोकसभेची पुनरावृत्ती करणार का? शरद पवारांचा खोचक सवाल। अजितदादा गटातील अनेक आमदारांची शरद पवार गटात येण्याची इच्छा। गरज असेल त्याच मतदारसंघात आमदारांना घेतलं जाणार। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील सूत्रांची TV9ला माहिती। उमेदवारी नाही मिळाली तर शरद पवार गटात जाणार। नाना काटेंचा अजितदादांना इशारा। काटे चिंचवड विधानसभा लढण्यास इच्छुक। महायुतीचा विषय आता संपलाय। मुलाला तुतारी किंवा अपक्ष म्हणून निवडणुकीला उभं करणार। अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदेंची मोठी घोषणा। मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आदिवासी समाजाच्या आमदारांच्या मंत्रालयातील संरक्षण जाळीवर उड्या। नरहरी झिरवाळ, हेमंत सावरा, राजेश पाटील, किरण लहामटेंचं आंदोलन। पेसा भरतीसह धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणास विरोध। महाराष्ट्राच्या राजकारणाची सर्कस करून ठेवली आहे। मंत्रालयातील आजचा प्रकार म्हणजे पोरकट चाळे। संरक्षक जाळ्या नसलेल्या इमारतींवरून उड्या मारून प्रायश्चित्त घ्यावं, राज ठाकरेंची सणसणीत टीका। पेसा अंतर्गत आदिवासी मुलांच्या मानधन तत्वावर भरतीचा निर्णय। कोर्टाचा अंतिम निर्णय येईपर्यंत मानधन तत्वावर नियुक्ती होणार, सरकारचा निर्णय। कशाचा काही पत्ता नाही आणि आत्ताच मुख्यमंत्री पदावर चर्चा करता पवारांनी मविया नेत्यांचे कान टोचले। तर शरद पवार सोनार आहेत तर आम्ही लोहार आहोत, संजय राऊतांची प्रतिक्रिया। युतीसाठी MIMचा मवियाला प्रस्ताव। किती जागा देणार मवियानं स्पष्ट करावं, इम्तियाज जलील यांची मागणी। वोट जिहाद शब्द वापरल्याप्रकरणी काँग्रेसकडून फडणवीसांविरोधात राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार। धुळे लोकसभेचं उदाहरण देत फडणवीसांकडून वोट जिहादचे आरोप। आदिवासी आमदारांची एकी पहा आणि मराठ्यांनी शिका। मनोज जरांगे पाटलांचा राज्यातल्या मराठा नेत्यांना सल्ला। आरक्षणाची मर्यादा 50% 75% जाऊ द्या, शरद पवारांचं मोठं वक्तव्य। विधेयक आणण्यास केंद्र सरकारनं पुढाकार घ्यावा, आमचा पाठिंबा असेल, पवारांची भूमिका। बलात्काराच्या घटनेनं पुणे हादरलं। मित्रासोबत बोपदेव घाटात फिरायला गेलेल्या तरुणीवर तिघांकडून सामूहिक अत्याचार। रुग्णालयात उपचार सुरू। संशयितांचं स्केच पोलिसांकडून तयार। मराठी कलाकार आणि साहित्यिकांनी घेतली फडणवीसांची भेट। मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मानले फडणवीसांचे आभार। अहमदनगरच्या अहिल्यानगर नामांतरास केंद्र सरकारची मंजुरी। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती। ट्विट करत मानले केंद्र सरकारचे आभार। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।